तर नमस्कार मंडळी, मी आहे अनिता. शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. तर जांभळीचे झाड हे कसे लावलेत आणि त्यापासून कोणते फायदे होतात तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर हे बघा, हे आमच्या दारी मी जांभळीचं झाड लावलं होतं. तर त्याला खूप सारे असे जांभळं आले. तर खालचे जे जांभळं आहेत ते मला तोडले जात होते. तर एका बैलगाडीत उभे राहून मी बघा कसे खालचे जांभळं तोडत आहे. आणि मुलंसुद्धा आमचे तिकडे मेकरला राहतात, तर ते तिकडे गेले शाळेत. तर त्यांच्यासाठी हे जांभळं द्यायचे आहेत. तर बघा किती छान असे जांभळं तोडले. तर या जांभळीच्या झाडाचे खूप असे फायदे आहेत. तर बघा, हे जे वरचे जांगीचे जे जांभळं आहेत तर ते पाळल्या जात नव्हते. तर असा फट्टा अंथरून त्याला असा डांगी आम्ही हलवल्या, नंतर ते पूर्ण जांभळं असे खाली पडले. ते वेचून सुद्धा घेतले आहेत. तर हे बघा, इकडे आमचे गुरे सुद्धा बांधले, कोटा आहे, इकडे गोडाऊन आहे. तर असं जांभळीच्या झाडाचे खूप असे फायदे आहेत. तर ज्यांना शुगर, डायबिटीस असेल तर त्यांनी नक्कीच हे जांभळं खायचे आहेत. आणि जांभळीच्या ज्या बिया आहेत तर त्या जर आपण अशा वाळू घातल्या आणि त्याची जर पावडर बनवली आणि चहाच्या अगोदर जर सकाळी एक चमचा 1 कप पाण्यात जर घेतली तर डायबिटीस, शुगर ही पूर्ण अशी आपल्याला राहत नाही. आणि शक्यतर खूप असा फायदा या जांभळापासून होतो. तर नक्कीच आपण हे जांभळीचं झाड हे आपल्या घराच्या बाजूला जर जागा असेल तर नक्कीच लावायचं. आणि सावलीसुद्धा खूप अशी या जांभळीच्या झाडाची आहे. तर आम्ही याच्या खाली गुरंसुद्धा बांधतो, नाहीतर आमची गाडी तर नेहमीच जांभळीच्या झाडाखाली असते. यापासून सावलीसुद्धा खूप अशी दाट भेटते. त्यामुळे जांभळीचं झाड जर लावलं तर खूप असा उपयोग होतो. तर हे जे जांभळीचं झाड आहे तर हे झाड खूप लांबून असं आलं. ते म्हणजे मुंबईला आमची लहान नणंद राहते. तर त्यांच्या मोठ्या मुलांना जांभूळ खाऊन त्याची बी एका कुंडीत टाकली, तर त्याचं असं खूप छान झाड उगलं. तर ते झाड त्यांनी गावाकडं आणलं आणि मी असंच पाऊस सुरू झाल्यानंतर हे झाड लावलं. त्याच्या खाली शेणखत टाकलं, नंतर आळं केलं आणि साधारणतः 4 वर्षातच याला जांभळं आले. म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा जांभळं आले होते, परंतु मागच्या वर्षी एवढे काही जांभळं आले नव्हते. परंतु यावर्षी इतके सारे जांभळं आले, तर खूपच जांभळे आले. आम्ही काही जांभळं विकत नाही. आणि बाजारात जर बघितलं तर 50 ते 60 रुपये पाव असे जांभळं आहेत. तर मी जांभळं आमच्या शेजारीसुद्धा सर्वांना दिले. तर जांभळंसुद्धा आंब्यासारखे हे सीझनवारी खाल्ले पाहिजेत. आपण जसं द्राक्ष, सेब अशी फळं खातो तसे जांभळंसुद्धा आपण खाल्ले पाहिजे. शरीरासाठी तर खूप असे गरजेचे जांभळं असतात. ॲसिडिटीसुद्धा जांभळांनी होत नाही. तर हे बघा, आमच्या दारचंच झाड आहे आणि असं खूप मोठंसुद्धा आहे झाड. म्हणजे 5च वर्षात इतकं मोठं झाड झालं. आणि पाणी त्याला म्हणजे झाडांची सुद्धा खूप अशी काळजी घ्यावी लागते. तर उन्हाळ्यातसुद्धा त्याला भरपूर असं पाणी द्यावं लागते. आणि पाण्याचा तुटवडा असूनसुद्धा जे आम्ही धुण्याचं, भांड्याचं वगैरे पाणी आहे ते असं साचून ठेवून पूर्ण झाडाला थोडं थोडं देतो. त्यामुळे पूर्ण झाडं असे चांगले आहेत. पाऊस पडल्यानंतर तर त्यांना पाणी द्यायचं कामच परवडत नाही. तर असे वरती तर इतके जांभळं पिकलेत आणि साधारणतः हे जांभळं 8 दिवसातच सर्वच असे पिकलेत. त्यामुळे छोटे छोटे मुलं आणि शेजारचे सुद्धा नेहमी त्या झाडाखाली येऊन जांभळं खाऊ राहिलेत. तर खूप अशी मज्जा या जांभळाची सुरू आहे. तर हे बघा, हे सुद्धा सीताफळाचं झाड आहे. तर असे फळांचेच झाडं जास्त आमच्या घराच्या साईडला लावलेत, म्हणून जांभळाच्या झाडाचा खूप असा उपयोग होतो. तर आपण सुद्धा असे जांभळं हे घराच्या बाजूला लावायचे आहे. तर जिकडे नारळाचं सुद्धा झाड आहे त्यालासुद्धा छोटे छोटे असे नारळसुद्धा लागलेले आहेत. तर आता सीझनवारी तर भरपूर असे फळं आमच्या घरचेच असतात. त्यामुळे ते बाजारातले फळं जास्त काही खायचं काम पडत नाही. चिक्कूचं झाड असेल
केळीसुद्धा लावली. तर केळीला अजून काही केळं लागले नाहीत. केळीचे झाडं हे बघा अजून लहान लहानच आहेत. तर केळं लागले तर नक्कीच मी तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे. आंब्यालासुद्धा यावर्षी थोडेफार आंबे लागले होते. त्यामुळे असे झाडं जे असतात ते घरचे खूप उपयोगी पडतात. हे बघा वरती तर खूप असे जांभळं आहेत. ते जांभळं काही तोडल्या जात नाही. तर ते आम्ही असे डांगी वगैरे घालून असे खाली ते जांभळं पाडतो, नंतर वेचून घेतो. तर हे बघा हे आहे केळीचं झाड. ते अजून छोटं आहे. तर खूप असे फायदे या फळांच्या झाडापासून होतात. तर माझा व्हिडिओ हा कसा वाटला तर नक्कीच सांगा. हे बघा इकडे आहे आमचा राजा आणि सोन्या. गुरणसुद्धा तिथेच आहे. आणि तर माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा. धन्यवाद.